रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हमारे नाम से ओट मांगकर हमारी ही तिजोरी लुटेगा। मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं अयोध्येतील मंदिर म्हणजे इथल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे। या भारताचा आत्मा म्हणजे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे। या मंदिरासाठी जवळपास 500-600 वर्षे असणारी आपल्याला प्रतीक्षा करावी लागली। तवा कुठं जाऊन असणार प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये स्थापन झालं। परंतु हे मंदिरामध्ये मित्रांनो, हे मंदिर उभा करण्यापासून आजपर्यंत लाखो नव्हे तर हजारो कोटी रुपयांची असणारी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे आणि ते प्रकरण आता कुठं उघडकीस आलेलं आहे। मित्रांनो, या ट्रस्टवरती जे कोणी लोक नेमलेले होते त्यामध्ये चंपतराय नावाचे कोणीतरी महासचिव होते। त्याच्याशिवाय तिथल्या मंदिरातला पत्तासुद्धा हलत नव्हता, परंतु त्याच असणाऱ्या बडव्यांनी हजारो कोटी रुपयांची असणारी त्या ठिकाणची चोरी केलेली आहे। अरे, प्रभू श्रीरामाच्या दानपेटीला हात घालताना तुमचे हात कापले नाहीत का? हा प्रश्न आहे। लोकांच्या श्रद्धेचं काय केलं तुम्ही? अरे, अशाने तुम्ही असणारं ज्या हिंदुत्व लोकांचं असणारा जे काही पवित्र स्थान आहे तिथेच असणारं तुम्ही अशा प्रकारचं कृत्य केलं। लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळलात, लोकांच्या श्रद्धेशी तुम्ही खेळलात, त्यांच्या श्रद्धेचा बाजार मांडला। आणि ही एक खेदाची गोष्ट आहे, तिथं तर सर्वात हिंदुत्ववादी झाल नेते योगी बाबा आहेत, त्याच्या उपर नरेंद्र मोदी साहेब आहेत, परंतु यांनी आणखी ते ट्रस्ट बरखास्त केलं नाही, त्याच्यावरती कुठली कारवाई झाली माहीत नाही। छोटे छोटे लोक पकडलेत, त्यामध्ये मोठाली मासेसुद्धा आहेत, कारण इथल्या लाखो लोकांनी हजारो कोटीचं दान त्या ठिकाणी केलं आहे। मूल्यवान वस्तू आहेत, कुणी तर चांदीच्या विटा दिल्या, कुणी सोन्याचा मुलामा असणारा रामचरित मानस या ठिकाणी त्याला अर्पण केलं। अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी लोकांनी श्रद्धेपोटी दिल्या आणि या श्रद्धेचा या लोकांनी असा बाजार मांडला, ही खऱ्या अर्थानं खेदाची गोष्ट आहे। मित्रांनो, देव हा भावाचा भुकेला असतो, त्याला इतकं दान काय करायचं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। ज्या प्रभू श्रीरामाने राजसिंहासनाला लाथ मारून असणारे 14 वर्ष वनवासात काढले, झाडाचे वल्कल धारण केले आणि त्याच मंदिरात त्या प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यायचा सोडून तिथेच तुम्ही चोरी करताय, हे किती मोठं पाप आहे। हे इथल्या प्रत्येक लोकांना कळालं पाहिजे की हिंदुत्वाच्या नावाखाली हे नेमकं काय चालू आहे। आणि त्यावरती आपल्या महाराष्ट्रातील लोक जे हिंदुत्वाचे भोंगे घेऊन सतत पळत राहतात, त्यांच्या तोंडातून अजून चकार शब्दसुद्धा बाहेर आला नाही। हेच का तुमचं हिंदुत्व? कुठे गेला तो भंडारी नितेश राणे वगैरे? स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार समजून घेणारे लोक आता बिळात लपून बसलेत का? याच्यावरती कुणी बोलायला तयार नाही। खूप मोठी असणारी ही गोष्ट घडलेली आहे मित्रांनो, आणि याच्यातून आपण धडा घेतला पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे। त्या ट्रस्टवरती ज्या लोकांची नेमणूक केलेली आहे ते भारतीय जनता पार्टीचे जवळचे लोक आहेत, नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले लोक आहेत, संघांच्या मर्जीतले असणारे जे कोणी संघी आहेत त्यांच्या मर्जीतले ते लोक आहेत।